आता काही बोलूच नकोस. आता ना आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय ग सगळं. प्रत्येक बाबतीत ना ते सकूची ढवळाढवळ आहेच. आणि सावकारांचा ओढा पण त्या सकूकडेच जास्त आहे. माझ्या मनासारखं सावकार वागतच नाहीत. बस 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 झालं आता. मला ना त्या घरात आता पुन्हा जायचंच नाहीये आणि सावकारांचं तोंडही पुन्हा बघायचं नाहीये. खेळ वाटला तुला का बावल्या बावलीचं लग्न वाटलं? कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? सासरी जाणार नाही, नवऱ्याचा तोंड बघणार नाही, हे हे असलं बोलतेस? काही शुद्धीत आहेस का नाही? गप, अजिबात काही बोलायचं नाहीयेस तू आता. त्या घरी जायचंय, दिकुशी लग्न करायचंय म्हणून गेली इतकी वर्ष रक्त प्यायलीस तू आमचं. पटेल तसं वागवलंयस आम्हाला. हे सगळं कशासाठी? मी सावकारांचा तोंडही बघणार नाही हे ऐकवण्यासाठी? अगं तू मलाच काय बोलतेस? मग अगं मग कुणाला बोलू? आणि अगं तुझ्या या हट्टी वागण्यामुळे आमची काय अवस्था झाली असेल त्याचा कधी विचार तरी केलायस का ग तू? अगं तुझे बाबा सुभेदार आहेत, सुभेदार. एवढा पहाडासारखा माणूस मातीच्या ढेकळासारखा कुणामुळे झाला? ताठ कण्याने आणि ताठ मानेने गावात फिरू शकत नाहीये ते. सगळा अपमान सहन करतायत आणि रात्र रात्र उशीक डोकं खुपसून रडताना मी पाहिलंय ग त्यांना. तू मात्र तुझीच टिमकी वाजवतेस. सखूला दुबळी आणि लाचार समजतेस ना तू? अगं पण त्या मुलीची धमक बघ जरा. पतिव्रतेचं तेज बघ त्या सखूच्या चेहऱ्यावर. प्रचंड छळ सहन करून, अपमान सहन करून तुझ्या नाकावर टिचून ताठ उभी आहे ती मुलगी. अगं तिची चिकाटी, तिची श्रद्धा बघ. आपला सुभा कसा जिकरीने सांभाळते ते सखू ते बघ. सुभेदारांची मुलगी असून तुला तुझा सुभा सांभाळता येत नाही? भेकडासाठी माहेरी पळून येण्यापेक्षा ना सासरच्या उंबरठ्यात मर माणिक. मला तुझा जास्त अभिमान वाटेल. माणिक तुझं सगळं पणाला लाव पण ही लढाई जिंकूनच परत ये. सखूला हरवून तिगुला काबीज कर. ओके. काय झालं? आज अशी हाक का मारतेस? अगं झिपरे, तू इथे? आणि काय झालं? चेहरा असा रडवेला का वाटतोय? अगं अगं हो हो हो, आधी शांत हो पाऊ. ये बस, ये इथे ये. बस बस बस. अजिबात घाबरू नको, काही होणार नाही, मी आहे ना. सांग काय झालं? मी कशी आहे? अगं मी, मला काय होणार आहे बघ, मी अगदी छान आहे. पण तुला काय झालं? तू का रडतेस? तुला काल स्वप्नात दिसलं. मी मडक. अच्छा. आग काय?
पाहू शांत हो. स्वप्न होतं ते, स्वप्न खरं नव्हतं काही. किती रडतेस, रडू नकोस. आणि हे बघ मला काहीही झालेलं नाहीये आणि काही होणारही नाही. हा, तू अजिबात घाबरू नकोस, मला काही होणार नाही. अगं तुझ्या पोटात खूप माया आहे ना माझ्यासाठी, म्हणून काळजीने असं स्वप्न पडलं असेल. रडू नकोस. आणि तुला खरं सांगू, इथे सगळं खूप खूप छान आहे. तुला माहितीये, अहो पण माझी बाजू घ्यायला लागलेत. गावात मी सखू आहे हे कळलं तर गावातली माणसं, अगं गावात कोणालाच ठाऊक नाहीये की मी सखू आहे आणि कळणारही नाही. सगळे खूप काळजी घेतात ग. अगं खुद्द बाबाजी महाराज सुद्धा काळजी घेतात. पण मी गावात पोहोचवलं की तू सखू आहेस, तर झिपरीचं स्वप्न खरं होईल. असं काय करतोस रे शंभू बाळा? असं कोणी कट्टी करतं का आई सोबत? बोल ना, बोल ना रे, माझं गुणी बाळते, बोल ना. अरे शंभू बाळा, बरं चल आपण खेळायचं का? चेंडू खेळूयात आपण. नाही मग आपण ना लंगडी खेळूयात. मला की नाही खूप छान लंगडी खेळता येते. माझ्यावर डाव, हा तू पळ, मी तुला पकडते, चालेल? नाही शंभू 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 इकडे ये. मी तुला गोष्ट सांगू? असं काय करतोस रे शंभू बाळा? हस की जरा. ए शंभू बाळा, हस हस हस, हस की जरा. अरे शंभू, असं काय हा मुलगा? शंभू, मामी मामी आला मामीचा लाडका आला. या, भूक लागली आहे का? नाही, उगाचच धावत नाही आलाय तो. त्याला खेळायचं असेल, हो ना रे? हो म्हणजे खेळायचंय, पण नको. मामीची आता कामाची वेळ आहे ना. मामी काम सोडून आली की तिला सगळे ओरडते. मामीला खूप काम असतात ना. मामी, तुझं काम झालं ना की आपण खेळूया. बघा काकू, आमचे शंभू बाळ किती समजूतदार आहेत. मग तुम्हाला तोंडात टाकायला काही देऊ का? गुळदाणे देऊ का चणे देऊ? मामी, अगं मला खायला नकोय ग. मला तुझी खूप आठवण आली ना, म्हणून मी इथे आलो. पण जाऊ दे, आता तू काम करतेस ना. तू तुझं काम कर आणि मी पण तुझी मदत करू. मला एक काम सांग, म्हणजे आपण काम करता करता गप्पा मारूया. मुलगा माझा पण धारजीण हिलाच झालाय. त्या सखूवर फार चतुराईने मात करावी लागणार आहे. गावात मी सखू आहे हे कळलं तर सखू, तू अजून गावासमोर आले नाहीयेस ना? तुला भुई सपाट करण्याचा हा नामी उपाय आणि ते मीच करणार, पण नामानिराळा राहून. तुझा काटा मी परस्पर काढणार. सावकार, काय झालं सावकार? काय झालं?
काही नाही, कावळा शिटला म्हणून बदलतो. अच्छा हो का? द्या मी बांधून देते. नाही असू दे, मी पा अहो सावकार, अगं असू दे. राहू द्या, करते मी. सावकार, मला क्षमा करा. मला माझी चूक समजलीये. मी असं वागायला नको होतं. माझ्या वागण्याचा तुम्हाला पण खूप त्रास झाला ना. सावकार, मी लहानपणापासूनच खूप हट्टी आहे हो. खूप लाडात वाढले. पण मी खरं सांगते, तुमच्या सुखाशिवाय आनंदाशिवाय मी देवाकडे दुसरं काहीही नाही मागितलं. आता मला वाटतं की तुमची सेवा करण्यात मीच कुठेतरी कमी पडले. माणिक, तुला जे काय म्हणायचंय ते सरळ बोल. म्हणजे सखू खरं तर खूप गुणाची आहे, खूप निर्मळ मनाची आहे आणि प्रेमळ पण आहे. ही अचानक असं का बोलायला लागली? तुम्हाला वाटत असेल ना, मी अचानक असं कसं बोलायला लागले? पण प्रेम माणसाला सगळं शिकवतं. मी सांगते ना, माझं तुमच्यावर खूप मनापासून प्रेम आहे हो. आजच नाही, पण गेली कितीतरी वर्ष मी तुमच्या प्रेमासाठी ताणले हो सावकार. मी स्वार्थी नाहीये. खरं तर आपला माणूस सुखी होण्यातच प्रेमाचं खरं सार्थक असतं. सावकार, मी मनापासून एक सांगते, ऐकताय ना? बोल बोल, मी ऐकतोय, बोल. सावकार, तुमचं सखूवर मनापासून इतकं प्रेम असेल तर मी तुमच्या मार्गातून आनंदाने दूर व्हायला तयार आहे. कारण तुमच्या सुखातच मी माझं सुख बघते. तुमचा सखूवर जीव आहे हे मला पदोपदी दिसतो. तिच्या दुःखात तुमचा जीव दुखावतो. तुम्ही दोघं आनंदाने संसार करा, माझं काही नाही. मी सावरेन ना स्वतःला. पण सावकार, मला ना काळजी फक्त एवढीच वाटते की गावातल्या लोकांना हे जेव्हा कळेल तेव्हा सगळे हेच म्हणतील की सावकारांनी एका मोलकरणीशी लग्न केलं. त्यांना हे ठाऊकच नाहीये ना, तुळसा हीच सखू आहे हे उघड झालं तर. सावकार, मी 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 मनापासून सांगते, तुम्ही सखूचा आनंदाने स्वीकार करा. खरंच मी माझ्या माहेरी निघून जाईन. मी सांगेन ना सगळ्यांना, सावकारांची आवडती राणी सखू आहे. माझी या सगळ्याला काहीच तक्रार नाहीये. आणि नाही, असं काही होणार नाही माणिक. त्याची काही गरज नाहीये. तुळसा सखू आहे हे बाहेर कुणालाही कळता कामा नये. अगं, बाबाजी महाराजांचा तसा आदेश. आणि शिवाय सखू माझ्या आयुष्यातून कधीच निघून गेली. तिच्यासोबत संसार करण्याची मी कल्पना पण सहन करू शकत नाही माणिक. तेव्हा तुझ्या डोक्यातून हे खूळ काढून टाक माणिक. काढून टाक तुझ्या डोक्यातून हे सगळं. मी डोक्यातून काहीही काढणार नाहीये.
पण आता कसा डाव टाकते ना ते बघाच. सखू आता वाचणार नाही. शंभू बाळा, अरे असं का वागतोयस? का बोलत नाहीयेस माझ्याशी? शंभू, तुला दिसत नाहीये का मला याचा किती त्रास होतोय ते? सखू मामीला किती त्रास होत असेल याचा तू कधी विचार करतेस का? मी बघतो ना, तू, रमाई, माणिक सगळे किती दुष्टपणे वागतात सखू मामीशी. नाव नको घेऊस तिचं. तिच्यामुळेच तू माझ्यापासून दूर गेलायस. आता तुला नाही, 14व रत्न तिलाच दाखवावं लागेल. नाही नाही, मामीला असं काय करायचं नाही यमुने. मामी खूप चांगली आहे, तू दुष्ट आहेस. दुष्ट आम्ही नाही, दुष्ट ती सखू आहे. तू लहान आहेस, तुला अजून त्या सखूचा दुष्टपणा माहित नाहीये. खोटं नको बोलूस यमुने. मामी दुष्ट नाहीये, तूच दुष्ट आहेस. खोटं वाटतंय तुला? ही बघ, ही बघ, ही बघ सखू. हिलाच विचारू आता आपण. बघतीयस ना सखू, मामी चांगली आणि यमुना दुष्ट म्हणतोय माझा मुलगा. मी जन्म दिलाय त्याला, पण माझा रागराग करतोय आणि तुझे गुण गातोय. आता तू तुझ्या तोंडाने तुझा दुष्टपणा सांग त्याला. नाही, तू नाही सांगणार, मीच सांगते. शंभू बाळा, शंभू बाळा, अरे तू लहान होतास, तुला काही आठवत नाहीये. पण याच दुष्ट सखूने तुला तुला एका टोपलीत बसवून विहिरीत सोडलं होतं. इतकंच नाही, तुला घरातून पळवून नेऊन एका अंधाऱ्या खोलीत बंद करून ठेवलं होतं. खायला प्यायला पण दिलं नव्हतं रे शंभू. आगीच्या विहिरीत टाकून तुला मारणार होती ही सखू. बोल सखू, बोल, हे खरं आहे की नाही? नाही, हे शक्यच नाही. मामी, हे खोटं आहे ना. यमुने खोटं बोलतीये ना. बोल सखू, काय व्हायचं ते होऊ दे. कधीतरी स्पष्ट बोलावंच लागणार आहे. सगळं सत्य समोर यायलाच हवंय. चेटकीण म्हणून लागलेला कलंक पुसायलाच हवाय. सखू बोल, आजच संधी आहे, बोल. अहो ना, पण एकदा काय खरंय ते कळायलाच हवंय. सखू बोल. शंभूबाळ, खरं काय झालं ना ते. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. बाबाजी महाराज, ए शंभूबा, अरे तुझी आई जे काय सांगते एकदम बरोबर आहे. समज खरं आहे. हा, आता ही सखू बोलत नाहीये कारण तिचं पितळ उघड पडलंय. ज्या काय भयानक वांगाळ गोष्टी झाल्यात की नाही, या समध्या या सखूनच केल्या आहे.
पण सकून जिंगरोबाची माफी मागितली आणि जिंगरोबानं तिला माफ केलं. आता सखू कोणत्या बी वाईट घाणेरड्या गोष्टी करू शकत नाही, कारण आम्ही तिची समधी शक्ती काढून घेतलीये. त्यामुळे आता तिच्यापासून तुला काय बी धोका नाहीये, कळलं काय? हा? जय जिंगरोबा. झिंगरोबा. ध्यानात आहे ना, पोरांच्या बाबतीत जे काय घडलं ते फक्त आपल्यात राहायला पाहिजे, कोणाला बी कळता कामा नये. जर का कोणाला तू सांगितलं तर मग पहिला बळी कोणाचा जाईल? कोणाचा जाईल? टिकूचा. त्यावेळेला जसं समज पाप स्वतःच्या डोईवर घेतलं होतंस तसंच आत्ता बी करायचं. यमुनेनं जे काय सांगितलंय ते समज कबूल करून टाकायचं, कळलं का? जय जिंगरोबा. अगे अजूनही गप काय तू? हा? काय विचारतोय तू? वाट बघतोय तुझ्या उत्तराची. बोल ना, खरं खरं सांग त्याला. आणि मनचं सांगू नको, जे काय खरं घडलंय ते सांग सगळं. नाहीतर आम्ही म्हणतोय म्हणून आमच्या होला हो म्हणल्यासारखं होईल. तसं करू नक. काय सांग, खरं खरं सांग. सांग ना, सांग ना मामी, हे सगळं खोटं आहे ना? यमुना बोलते ते खोटं आहे ना मामी? तुमची आई म्हणते ते दुर्दैवाने खरंय.